मी शिवानीच ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आपला हा शेवटचा पार्ट आहे द सिक्रेट, शक्ती, रॉन्डा बर्न यांचा. तर तुम्ही जर बाकीचे पार्ट जर बघितले नसेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत नाही, पण तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट केलंच आहे. तर प्लीज तुम्ही प्लेलिस्ट चेक करा. तिथे प्रत्येक पार्ट मला तरी असं वाटते 10 ते 15 व्हिडिओज बनले असतील या बुक्सवर. आणि या बुकचा सगळ्यात पहिलेपासून तुम्ही इंट्रोडक्शनपासून पार्ट ऐका, तरच तुम्हाला या शेवटचा पार्ट कळेल. तर मी कंटिन्यू करते आहे. शक्ती आणि आयुष्य. अस्तित्व नसणे या गोष्टीची मनुष्य प्राणी कल्पनाही करू शकत नाही. आपले शरीर जिवंत नाही ही बाब एक वेळ आपण स्वीकारू शकतो, पण अस्तित्व नाही असे आपण स्वीकारू शकत नाही. तुम्ही असा विचार का करता? ही निसर्गाची चूक आहे असे तुम्हाला वाटते का? तर तसे नाही. अस्तित्व नसणे तुम्ही स्वीकारू शकत नाही, कारण अस्तित्व नसणे हे तुमच्या दृष्टीने अशक्य असते. तुम्ही जर याची कल्पना करू शकला असतात तर तुम्ही ते प्रत्यक्षातही आणू शकला असतात, पण तुम्ही ते करू शकत नाही. तुम्ही कायम अस्तित्वात होतात आणि कायम अस्तित्वात राहणार आहात, कारण तुम्ही या निर्मितीचा भाग आहात. तुम्ही आणि मी आणि राजे अस्तित्वात नाही असा कोणताच काळ नव्हता. आपण अस्तित्वात नसणार असाही काळ कधी येणार नाही. बालपण, तारुण्य आणि म्हातारपण यात आपले शरीर तेच असते. तसेच दुसरे शरीर आपल्या मृत्यूनंतरही असते. शहाणी माणसे या बदलांमुळे फसत नाही. भगवद्गीता, हिंदू पौराणिक कथा. मग एखाद्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर काय होते? शरीर काही अस्तित्वहीन होत नाही, कारण अशी कोणती गोष्ट अस्तित्वात नाही. शरीर पंचमहातत्वांत विलीन होते आणि ते तुमच्यातच असल्याने खरे तुम्ही अस्तित्वहीन होत नाही. असणे हा शब्दच तुम्हाला सांगतो की तुम्ही कायम असणार आहात. असलेले हे विशेषण तुम्हाला लागू होत नाही. तुम्ही एक निरंतर अस्तित्व असता, जे तात्पुरते मानवी शरीरात असते. आणि तुमचे अस्तित्व जर थांबले तर तुम्ही विश्वात एक पोकळी निर्माण होईल आणि सारे जग त्या पोकळीत कोसळले. एखाद्या शरीरातील हे अस्तित्व तुम्ही बघू शकत नाही, कारण प्रेमाच्या लहरी देखील तुम्ही बघू शकत नाही. अल्ट्राव्हायोलेट प्रकाशाच्या लहरी देखील तुम्ही बघू शकत नाही. आणि प्रेमाच्या लहरी या निर्मितीच्या सगळ्यात मोठ्या लहरी असतात. कोणतेही महान वैज्ञानिक उपकरण या प्रेमाच्या लहरी मोजू शकत नाही. पण लक्षात ठेवा की तुम्ही प्रेम जपू शकता. त्यामुळे तुम्ही जर कोणाला आता कधीच बघू शकणार नसाल तर तरी या प्रेमाच्या लहरीसोबत तुम्ही त्यांची जाणीव सतत ठेवू शकता. दुःखी किंवा नैराश्यग्रस्त असताना तुम्ही ही जाणीव ठेवू शकत नाही, कारण या प्रकारच्या लहरींजवळ प्रेमाच्या लहरी जाऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही प्रेम आणि कृतज्ञतेच्या उच्च लहरीवर असता, तुम्ही त्याची जाणीव ठेवू शकता. ते कधीच त्यांच्यापासून फार दूर नसतात आणि तुम्ही देखील त्यांच्यापासून दुरावलेले असत नाही. प्रेमाच्या आवेगाने तुम्ही त्यांच्याशी सतत जोडलेले असता. स्वर्ग तुमच्यातच असतो. स्वर्ग आणि पृथ्वीचे सारे नियम तुमच्यातच वास करत असतात. मोरिये उशिबा, मार्शल आर्टचा संस्थापक. स्वर्ग तुमच्यातच असतो असे पुरातन ग्रंथ सांगतात आणि तो तुमच्या लहरीबद्दलच सांगत असतात. तुम्ही जेव्हा तुमचे मानवी शरीर सोडता, तुम्ही लगेच शुद्ध प्रेमाच्या लहरीवर जाता, कारण तुमच्या अस्तित्वाची लहर असते. पूर्वीच्या काळी या लहरींना स्वर्ग म्हणतात. पण याच आयुष्यात तुम्ही स्वर्ग शोधला पाहिजे. तुमचे शरीर मेल्यानंतर नाही. तुम्ही इथेच स्वर्ग शोधला पाहिजे, पृथ्वीवर असतानाच. आणि खरे तर हा स्वर्ग तुमच्यातच असतो, कारण स्वर्ग म्हणजे तुमचे असणे. पृथ्वीवर स्वर्ग शोधण्यासाठी तुम्हाला याच लहरीवर जगावे लागेल. शुद्ध प्रेम आणि आनंद. जीवनाच्या प्रेमासाठी तुम्ही पुढे जाता का नाही हा प्रश्न असतो. तुम्ही त्यातून किती आनंद घेता हे महत्त्वाचे असते. रॉबर्ट थर्मन, बुद्धिस्ट लेखक आणि शिक्षण तज्ज्ञ. तुम्ही एक निरंतर अस्तित्व आहात. जगातील सारे अनुभव तुम्ही सर्व काळ घेऊ शकता. तुम्ही कायम सांगता, त्यामुळे वेळेची कमतरता पडण्याची शक्यता नाही. तुम्ही धाडसी गोष्टी तुमची वाट बघत असतात. केवळ पृथ्वीवरची आव्हाने नाहीत, तर दुसऱ्या जगातील आव्हाने सुद्धा. आकाशगंगा दिशा आणि असे आयुष्य त्याची कल्पनाही करू शकत नाही, पण अनुभवू शकतो.
आणि आपण ते अनुभवू शकतो, कारण त्या निर्मितीचा आपणही एक भाग असतो. आतापासून लाखो हजारो वर्षांनी आपण जेव्हा दुसऱ्या आव्हानाने बघू, तिथे जगामध्ये दुसरे जग असेल. आकाशगंगा असतील, अमर्याद दिशा असतील, साऱ्या अनंतात जे भरून राहिलेले असेल. आता सगळ्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही का, की तुम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा तुम्ही थोडं जास्तच खास आहात? तुम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा तुम्ही थोडं जास्त मौल्यवान आहात? असं वाटतं का तुम्हाला, की तुम्हाला माहीत असलेला प्रत्येक माणूस आणि जन्मलेला प्रत्येक माणूस यांना कधीही अंत नसतो? आयुष्याला कवेत घेऊन त्याचे आभार मानणे तुम्हाला आवडणार नाही? पुढे येणाऱ्या आव्हानाबद्दल तुम्ही उत्साह नाही? पर्वताच्या शिखरावर उभे राहून निरंतर आयुष्याचे स्वागत करायला तुम्हाला आवडणार नाही? तुमच्या आयुष्याचा हेतू, कृतज्ञता आणि आनंद हीच तुमच्या आयुष्यासाठीची कारणे आहेत. गौतम बुद्ध, बौद्ध धर्माचे संस्थापक. आनंद हाच तुमच्या आयुष्याचा हेतू आहे. तुमच्या आयुष्यातील सगळ्यात जास्त आनंद कोणता असतो हे तुम्हाला वाटते. देणे मी म्हटले असते. तुमच्यासाठी हे म्हणणे सोपे आहे. पण मी जगण्यासाठी संघर्ष करत आहे आणि जेमतेम माझ्या गरजा भागवू शकत आहे. त्यामुळे माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. देणे हाच आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद आहे. कारण जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत तुम्हाला आयुष्यात संघर्षच करावा लागणार आहे. आयुष्यात एका समस्येनंतर दुसरी येतच राहते आणि जेव्हा तुम्हाला वाटत असते की सारे काही सुरळीत चालले आहे, काहीतरी समस्या तुमच्यासमोर येऊन उभी टाकते. मग तुम्ही पुन्हा संघर्ष सुरू करता. आयुष्यातील सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे देणे आणि केवळ एकच गोष्ट तुम्ही देऊ शकता. प्रेम. आणि तुमचे प्रेम, तुमचा आनंद, तुमची पॉझिटिव्हिटी, तुमचा उत्साह, तुमची कृतज्ञता, तुमचे ध्येय याच खऱ्या आणि कायमस्वरूपी अशा गोष्टी असतात. निर्मितीमधील तुमच्या आतील प्रेम या गोष्टीच्या जवळ जगातील इतर कोणतीही गोष्ट जाऊ शकणार नाही. तुमच्यातील उत्कृष्ट असे काही द्या, प्रेम द्या, कारण ते इतर सर्व गोष्टींसाठी चुंबकासारखे काम करते आणि त्यामुळे तुमचे आयुष्य श्रीमंत होते. कारण जेव्हा तुम्ही प्रेम देता तुम्हालाही खूप प्रेम परत मिळते आणि आनंदही. तुमच्या घेण्याच्या पेक्षाही क्षमतेपेक्षा ते जास्त मिळते. तुम्ही जे असता त्यावरूनच तुम्हाला असे भरभरून प्रेम मिळते. एक दिवस जेव्हा माणूस वारा, लाटा, लहरी, गुरुत्वाकर्षण यांनाही जिंकेल, तेव्हा आपण देवासाठी प्रेमाची ऊर्जा धरून ठेवू आणि मग जगाच्या इतिहासात दुसऱ्यांदा माणूस आगीचा शोध लावेल. पियरे टिल्हार्ड द चार्डिन, धर्मगुरू आणि तत्ववेत्या. तुमच्या प्रेमासोबतच तुम्ही या जगात प्रवेश केलात आणि तीच एक गोष्ट असते जी तुमच्यासोबत नेता. तुम्ही जेव्हा इथे असता, प्रत्येक वेळी जेव्हा सकारात्मकता निवडता तेव्हा तुम्हाला चांगले वाटत असते. तुम्ही प्रेम देत असता आणि तुम्ही जगाला प्रकाशमान करत असता आणि जी तुमची इच्छा असते, ते तुमचे स्वप्न असते, ज्यावर तुमचे प्रेम असते, तेच सारे तुमच्या मागे येते. विश्वातील सगळ्यात उत्कृष्ट असा आवेग तुमच्यासोबत असतो आणि त्यासोबत एक छान आयुष्य तुम्हाला मिळते. शक्ती तुमच्या आतच आहे. आभार. शक्तीचे मुद्दे. तुम्ही कायम अस्तित्वात असता आणि कायम अस्तित्वात राहणार, कारण तुम्ही त्या निर्मितीचा भाग असता. तुम्हाला माहीत असलेला प्रत्येक माणूस आणि जन्मलेला प्रत्येक माणूस यांना कधीही अंत नसतो. पृथ्वीवर स्वर्ग शोधणे. तुम्ही तुमच्या अस्तित्वाशी मिळत्या जुळत्या लहरीवर आयुष्य जगणे. शुद्ध प्रेम आणि आनंद देणे हा आयुष्यातील सर्वोच्च आनंद आहे. कारण जोपर्यंत तुम्ही देत नाही तुमचा संघर्ष सुरूच राहील. तुमचे प्रेम, तुमचा आनंद, तुमची पॉझिटिव्हिटी, तुमचा उत्साह, तुमची कृतज्ञता आणि तुमचे ध्येय या जगातील सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत, निरंतर गोष्टी आहेत आणि त्यांच्या जवळपासही जगातील दुसरी कोणतीही गोष्ट जाऊ शकत नाही. ही जगातील सगळ्यात सुंदर निर्मिती आहे तुमच्यातील प्रेम. प्रेम द्या, कारण जीवनातला प्रत्येक समृद्धीला ते चुंबकासारखे आकर्षून घेते. तुम्ही इथे असताना प्रत्येक वेळा जेव्हा तुम्ही सकारात्मकता, चांगली भावना, प्रेम देणे यांची निवड करता, तुम्ही जगाला देखील प्रकाश देत असतात.
शक्तीमुळे तुमच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद कायम येऊ देत. हीच माझी तुमच्यासाठी शुभेच्छा आहे आणि जगासाठी देखील. लेखिकाबद्दल रॉन्डा बर्न यांचा हेतू आहे लाखो लोकांना आनंद देणे. द सिक्रेट या पुस्तकातून यांनी आपला लेखन प्रवास सुरू केला. करोडो लोकांनी हे पुस्तक वाचले. हे पुस्तक बेस्टसेलरच्या यादीत असून 46 भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. आता द पॉवर या पुस्तकाद्वारे रॉन्डा बर्न यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. त्यातून त्या जगातील एकमेव आवेगाबद्दल सांगतात. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॅकग्राऊंड व्हॉईसबद्दल मी क्षमस्वपणे माफी मागते. या पुस्तकाचे पूर्ण पाठ अपलोड झालेले आहेत. तुम्ही चॅनलला व्हिजिट करून प्लेलिस्ट चेक करा. तुम्हाला पूर्ण पाठ दिसून जातील व तुम्ही एक एक पाठ नक्की ऐका. तुम्हाला खूप आवडेल आणि खूप छान प्रगती होईल तुमच्या जीवनावर. यांनीच लेखिकांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळंच पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटीला समजून सांगितलं आहे. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.